नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे मशरूम कॉर्न ब्रेड रोलची आणि मी वेज मध्ये बनवली आहे। तुम्हाला आवडत असेल, नॉनव्हेज खाणारा दिवस असेल तर नक्की नॉनव्हेज मध्ये पण बनवून बघू शकता। सेम प्रोसिजर आहे, चिकन यूज करा, प्रॉन्स यूज करा, तुम्हाला जे आवडेल ते। आणि टिफिन साठी किंवा काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय तर नक्की बनवून ट्राय करा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली रेसिपी। आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राइब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा रेसिपीज कसे वाटतात किंवा अजून काय नवीन ट्राय केलं पाहिजे। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम वंदे नाथसेवित नाथसेवित नाथसेवित। इथे आपले इंग्रेडिएंट्स तयार आहेत। टोमॅटो आहे, इथे मी 4-5 लसणीच्या पाकळ्या कापून घेतल्यात। कांदा मी उभा चिरून घेतलाय। इथे मशरूम आहेत आणि इथे एक्स्ट्रा म्हणजे मी थोडेसे कॉर्न बॉईल करून घेतलेत। इथे आपण बटर घेतलंय, थोडंसं बटर आपण कढईमध्ये टाकूया। गरम करत म्हणजे गॅसवर ठेवली आहे मी कढई। थोडंसं बटर वितळू दे आपलं। जोपर्यंत बटर वितळतंय तोपर्यंत आपण मशरूम कट करायला सुरुवात करूया। मशरूम आधी कट करू नका घेऊ, नाही तर मग ते काळे पडायला सुरुवात होते। आपण म्हणून प्रोसेस चालू करतानाच कट करायला सुरुवात करूया त्याला। इथे बटर वितळलंय, मी याच्यामध्ये लसूण टाकते। लसूण फ्राय होईपर्यंत आपण परत इथे आपलं काम रेझ्यूम करूया। सध्या गॅस स्लो आहे आपला। आपण जी लसूण भाजत ठेवली आहे स्लो गॅस वरतीच आहे, अजिबात फास्ट गॅस नाहीये। लसूण भाजली गेली आहे, त्याच्यामध्ये आपण मशरूम टाकूया। मशरूम जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा गॅस एक फास्ट ठेवा, म्हणजे मशरूम पाणी जास्त सोडणार नाही। मशरूम स्लो गॅस वरती जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा ते पटापट पाणी सोडायला सुरुवात करते। आपण फास्ट गॅस वरतीच मशरूम शिजवून घेऊया। गॅस फास्ट आहे इथे माझा। इथे मशरूमने आपलं पाणी सोडलेलं आहे आणि जेवढं पाणी नॉर्मली व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा बरंच कमी पाणी आहे। गॅस अजूनही फास्ट आहे माझा आणि हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण हे गॅसवरती फास्ट गॅसवरतीच ठेवून देऊया। इथे मशरूम मधलं बऱ्यापैकी पाणी कमी झालंय आणि हे पाणी पूर्ण सुकलं पाहिजे। आणि जोपर्यंत हे पाणी आटते त्यातच मी टोमॅटो आणि आपण उभा चिरलेला कांदा ऍड करते। पाणी बऱ्यापैकी सुकलंय, यातलं आटलंय। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया। गॅस माझा अजूनही मीडियम आहे, फास्ट पण तुम्ही ठेवू शकता। मीठ आणि चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो। आणि या स्टेजला मी ह्याच्यामध्ये कॉर्न ऍड करते। आणि हे जे मिक्सर आहे पूर्ण ते आता आपण पूर्ण ड्राय होईपर्यंत असंच गॅसवरती ठेवणार आहे। मिक्सर हे रेडी होते, त्यात मी चीज टाकते। तुम्हाला आवडेल तसं चीज टाकू शकता। मी आता इथे प्रोसेस चीज टाकते, तुम्ही मोझरेला पण टाकू शकता किंवा जे मोझरेला आणि शेडारचं मिक्स येतं तेही टाकू शकता। इथे आपलं हे मिक्सचर रेडी आहे आणि आता ह्याला मी साईडला ठेवते। आणि
आपण इथे एक तवा ठेवूया आणि ह्याच्या ब्रेडची तयारी करूया. सो इथे मी घेतलाय तो मसाला फ्रेंच रोल घेतलाय. तुम्ही याच्या जागी जे हॉटडॉगचे बन्स येतात ते पण घेऊ शकता. आणि मी ह्याला कट करते. तर मी ब्रेडला जो मधला पार्ट आहे त्याचा तो कट करून त्याला आतमध्ये प्रेस केलाय, कारण ब्रेड जरा जाड आहे. जर तुमच्याकडे पातळ ब्रेड असेल तर तुम्ही तो काढून पण घेऊ शकता. आणि मेन म्हणजे हा मसाला ब्रेड मी घेतलाय, मसाला रोल घेतलाय. सो त्याच्या मसाल्यामध्येच ॲक्च्युली जी गंमत आहे, म्हणून मी त्याला आतमध्ये प्रेस करून घेतलं. तुम्ही जितकं त्याला प्रेस कराल तेवढं चांगलं आहे, म्हणजे ते खाली बसून जाईल पूर्ण ब्रेड आणि वरती जे आपण फिलिंग बनवलंय ते आपल्याला भरता येईल. पण त्याच्या आधी आपण ह्याला नीट गरम करून घेऊया. इथे ब्रेड भाजून रेडी आहेत आणि आपले हे जे मिक्सचर आहे मशरूम आणि कॉर्नचं ते आपण आता त्याच्यामध्ये हळूहळू फिल करूया. एक जो आपला ब्रेड रेडी आहे त्याच्यावरती मी चीज टाकते. आता दुसरा ब्रेड आपण बनवूया. या ब्रेडला मी असंच ठेवते आणि इथे मी एक दुसरा ब्रेड बनवलाय, त्याला मी इथे असं केलंय. आपण ह्याला आतमध्ये नीट प्रेस करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आपण आपले मशरूमचं मिक्सचर फिल करूया. एक आपण विथ चीज बनवलंय, एक फक्त बटरमध्ये ब्रेड भाजून बनवले आणि दुसरं आपण जे करतोय त्याच्यामध्ये मी मेयो ॲड करते. आणि अशा प्रकारे आपले मशरूम कॉर्न रोल रेडी आहेत. इथे आपण विथ चीज बनवलंय, हे विथ मेयो आहे याच्यामध्ये आणि हे सिंपल प्लेन बटर आहे.